नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मी कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशा चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाची प्रश्नमालिका मे 2026 ची सुरू आहे. त्याच्यातील आपलं हे मे मधलं पहिलंच लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण मे मध्ये ज्या काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यातील अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहत असतो की ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जातात आणि त्याचं आपण सविस्तर विश्लेषण देखील प्रत्येक प्रश्नाचं पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला याचा असा फायदा होणार आहे की तुम्हाला त्या विषयाबाबत कसाही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर व्यवस्थितपणे सांगू शकता. तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. तर जागतिक कामगार दिन मे मध्ये प्रथम कोणत्या घटनेशी संबंधित आहे? बघा, जागतिक कामगार दिन कोणत्या घटनेशी संबंधित आहे आणि तो मे मध्ये काय केला जातो? साजरा केला जातो. तर याचं आपण थोडक्यात विश्लेषण पाहूया मित्रांनो. काय आहे ते? 1 मे 1886 च्या शिकागोतील कामगारांच्या 8 तासाच्या कामाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनासाठी आणि हे मार्केट हत्याकांडाची आठवण म्हणून हा दिवस जो आहे हा दिवस साजरा केला जातो. आणि कामगार दिनाची जी घोषणा आहे ती अधिकृत घोषणा कधी झाली? बघा, या हुतात्म्याच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि कामगाराच्या संघर्षाची आठवण म्हणून 1889 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता इथं लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर 1 मे 1886 च्या शिकागोतील कामगारांच्या 8 तासाच्या कामासाठीचं हे आंदोलन झालेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये हे मार्केट हत्याकांड देखील मोठं झालेलं होतं. त्याच्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि हा दिवस कोणी साजरा केलेला आहे? तर कामगाराच्या संघर्षाची आठवण म्हणून 1889 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने, हे इथं लक्षात ठेवा, कोणी घोषणा केलेली होती? तर आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने या दिवसाची 1 मे या आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाची घोषणा केलेली होती. इथं लक्षात ठेवायचंय 1 मे 86 च्या शिकागोतील कामगारांसाठीचा हा दिवस होता आणि 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पार्टीनं हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. तर भारतामध्ये पहिला कामगार दिन कधी साजरा करण्यात आला? बघा, भारतामध्ये पहिला कामगार दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1923 मध्ये हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया की भारतामध्ये पहिला कामगार दिन हा 1 मे 1923 रोजी साजरा करण्यात आला. याबाबतची महत्वाची माहिती अशी आहे बघा की तो कुठे साजरा करण्यात आला, त्याचं स्थळ काय होतं? तर हा पहिला सोहळा चेन्नई, तेव्हाचे काय होतं? मद्रास या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि याचं आयोजक कोण होतं? तर हिंदुस्थानच्या लेबर किसान पार्टीने हा दिवस काय केलेला होता? आयोजित केलेला होता. हे त्याचे आयोजक होते. आणि प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी कोण होते? तर या उपक्रमामागे सिंगारवेलू चेट्टियार, बघा नाव नीट लक्षात ठेवा, सिंगारवेलू चेट्टियार ही प्रमुख व्यक्ती हा जो कामगार दिन भारतामध्ये साजरा करण्यासाठी त्याच्या पाठीमागे होती. त्याचे आयोजक लेबर किसान पार्टी होती. आणि विशेष म्हणजे बघा इथं काय बाब आहे ते लक्षात घेण्यासाठी, तर भारतात पहिल्यांदाच या दिवशी लाल ध्वजाचा वापर जो आहे तो कामगार चळवळीचे प्रतीक म्हणून काय केला जातो? वापरला गेला किंवा वापरण्यात आला. आलं का लक्षात? इथं लेबर किसान पार्टी, सिंगारवेलू चेट्टियार आणि लाल ध्वज या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. स्थळ देखील लक्षात ठेवायचं आहे. चेन्नई, त्यावेळेचं मद्रास या ठिकाणी हा जो काय पहिला कामगार दिवस आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तारीख होती 1 मे 1923 रोजी. चला, आलं का लक्षात याबाबत? पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 2026 मध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी आयोजित हँड्स ऑफ मिशन कॉन्फरन्स यामध्ये कोणत्या वर्षावर लक्ष केंद्रित केले? तर तिथं ऑप्शन तुम्हाला येऊ शकतात 2030, 2047, 2050 आणि 2060.
तर हँड्स ऑफ मिशन कॉन्फरन्स मध्ये कोणत्या वर्षावर लक्ष केंद्रित केलं गेलं? याचं करेक्ट आन्सर आहे 2047. आणि याच्याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहूया की 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी हँड्स ऑफ मिशन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. कुठं आली? 2026 मध्ये हँड्स ऑफ मिशन नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आणि यावर बघा काय केलेलं आहे, यामध्ये 1947 या वर्षावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. या परिषदेचा मुख्य विषय काय होता? तर रिफॉर्मिंग इंडिया डिप्लोमसी फॉर 2047 साठीचा विषय होता त्या ठिकाणी. आणि याचं प्रमुख वैशिष्ट्य काय होतं? तर याच्यामध्ये लक्ष कशाला करण्यात आलेलं आहे? तर 2047 या वर्षाला. का? त्याचं कारण काय आहे? तर भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण त्यावेळेला करणार आहे. विकसित भारत आपला असणार आहे. त्या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखण्यावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्याचबरोबर त्याची आखणी करण्यात आली. त्याचबरोबर बघा इथं 3T धोरण. काय? 3T धोरण परराष्ट्र मंत्रालयाने त्यावरती लक्ष केंद्रित केलं. आता 3T धोरण म्हणजे काय? तर टेक्नॉलॉजी, टॅलेंट आणि ट्रस्ट, त्याला काय म्हटलेलं आहे? 3T धोरण असं म्हटलेलं आहे. त्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आणि सहभाग यामध्ये कोणाचा होता? तर यात परदेशात तैनात असलेले सर्व भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी झालेले होते. आलं का लक्षात? ही जी काय हँड्स ऑफ मिशन कॉन्फरन्स जी घेण्यात आलेली होती नवी दिल्ली या ठिकाणी, त्याच्यामध्ये कशावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे ते. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. एआयचा वापर कोणत्या क्षेत्रात नैतिकतेच्या दृष्टीने चर्चेत आहे? बघा एआयचा वापर जो आहे तो कोणत्या क्षेत्रात नैतिकतेच्या दृष्टीने चर्चेत आहे? कृषी, राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षण आणि क्रीडा. तर याचं करेक्ट आन्सर आहे राष्ट्रीय सुरक्षा. या बाबतीत एआयचा जो विषय आहे नैतिकतेच्या दृष्टीने चर्चेत आहे. तर त्याच्याबाबत सविस्तर माहिती आपण पाहूया की भरती प्रक्रिया आणि मानवी संशोधन याच्या बाबतीत देखील चर्चेत आहे. आरोग्य सेवा आणि निदान या बाबतीत देखील आहे. न्याय व्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी, वित्तीय सेवा आणि कर्ज पुरवठा, सोशल मीडिया आणि डिफेक्स या बाबतीत देखील आहे. आणि राष्ट्रीय सुरक्षा या बाबतीत एआयचा जो वापर आहे तो नैतिक दृष्ट्या जो आहे तो नैतिक दृष्ट्या चर्चेत आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सिटिझनशिप अमेंडमेंट जो रूल आहे 2026 चा, त्यामध्ये कोणती नवीन योजना देण्यात आली किंवा नवीन सुविधा देण्यात आलेली आहे? बघा अमेंडमेंट जे आहे रूल 2026 सिटिझनशिपचा, त्यामध्ये कोणती नवीन सुविधा देण्यात आलेली आहे? ड्युअल सिटिझनशिप, EOCI, ऑनलाईन वोटिंग आणि ग्रीन कार्ड. तर याच्याबाबतचं करेक्ट उत्तर आहे याचं EOCI जे आहे ती सुविधा देण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती पाहूया आपण. सिटिझनशिप अमेंडमेंट रूल 2026 जो आहे त्याच्या अंतर्गत सर्वात महत्वाची नवीन सुविधा म्हणजे EOCI, इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. EOCI चा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. त्यासाठी हा फुल फॉर्म देखील तुम्ही लक्षात ठेवायचे. EOCI चा फुल फॉर्म काय आहे? इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे त्याचं फुल फॉर्म आहे. कार्ड सुरू करण्यात आले. आता OCI कार्ड धारकांना पारंपरिक म्हणजे फिजिकल जे कार्ड दिलं जायचं OCI कार्ड, त्याच्या ऐवजी किंवा त्याच्यासोबत EOCI कार्ड मिळू शकतं. ही जी काही सुविधा आहे मित्रांनो, ही सुविधा पूर्णपणे ऑनलाईन OCI अर्ज प्रक्रियेची सुविधा आहे. त्याच्यामध्ये डिजिटल नोंदी ज्या आहेत, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड या ठिकाणी सेव्ह केलं जातं. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असणार आहे त्याच्यामध्ये. आणि अल्पवयीन मुलांसाठी या बाबतीतचे जे नियम आहेत ते नियम कडक करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीनं तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये कोणती पोलीस पाटील असू द्या, पोलीस भरती असू द्या, त्याचबरोबर अन्य शासनाची कोणतीही महाराष्ट्रातील भरती असू द्या, त्याच्यामध्ये किंवा MPSC UPSC ची तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये देखील चालू घडामोडीबद्दल, सामान्य ज्ञानाबद्दल नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. याच्यामधील ज्या महत्त्वाच्या मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज
आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मित्र नातेवाईक जर कोणी शासनाच्या परीक्षेची तयारी करत असतील आणि तुम्हाला आपला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, अशाच नवीन माहिती बरोबर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.